वन विभागातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश, समाजवादी पार्टीकडून अधिकाऱ्यांच्या निलंबनाची जोरदार मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील वन विभागात चालणाऱ्या कथित भ्रष्टाचाराचा आणि निष्काळजी कारभाराचा पर्दाफाश करत समाजवादी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद युसुफ सय्यद मुसा यांनी उपवनसंरक्षक बुलढाणा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीद्वारे त्यांनी जळगाव जामोद वन परिक्षेत्रातील गंभीर अनियमिततेकडे लक्ष वेधले आहे। संशयास्पद ट्रक प्रकरण निवेदनात नमूद केल्याप्रमाणे टाटा ट्रक क्रमांक MP09 KD 6018 हे वाहन निमखेडी तपासणी नाक्यावर जप्त करण्यात आले होते, परंतु कोणताही वैध वाहतूक परवाना नसताना संबंधित वन अधिकारी काळेसाहेब यांनी ही वाहन थेट मध्य प्रदेशात पाठवले। या प्रकारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून यामागे आर्थिक देवाणघेवाणीचा संशय असल्याचे सय्यद युसुफ यांनी म्हटले आहे। दुसरे प्रकरण म्हणजे तपासणीऐवजी थेट सुटका। 14 मार्च 2025 रोजी रात्री 11 वाजता निमखेडी तपासणी नाक्यावर लाकूड भरलेला ट्रक क्रमांक MP09 KO 0549 कोणतीही चौकशी न करता सोडण्यात आला। हा प्रकार कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाचे प्रतीक असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले। वडशिंगी रोडवरील अवैध साठा आणि कटाई। सय्यद युसुफ यांनी निवेदनात नमूद केले आहे की वडशिंगी रोडवरील नदीपात्र आणि आरा मशीनच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध लाकूड साठवणूक आणि कटाई सुरू आहे। संबंधित अधिकारी या बेकायदेशीर कृत्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत। सखोल चौकशी व निलंबनाची मागणी। या सर्व प्रकाराच्या पार्श्वभूमीवर संबंधित वन अधिकाऱ्याची सखोल चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी समाजवादी पार्टीने केली आहे। जनहितासाठी लढा सुरूच राहील। सय्यद युसुफ यांनी यापूर्वीही वन विभागाच्या भ्रष्टाचार विरोधात वेळोवेळी आवाज उठवला आहे। जनतेच्या हक्कासाठी आणि निसर्गाच्या रक्षणासाठी ही लढाई थांबणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। वन विभागाची भूमिका महत्त्वाची। या तक्रारीनंतर वन विभाग काय भूमिका घेतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। जिल्ह्यातील पर्यावरण रक्षण आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा अत्यंत संवेदनशील बनला आहे। आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी संपादक कुर्बान शहा, बुलढाणा। मुसा समाजवादी संपर्क प्रमुख 17-3 को निमखेड़ा नाके पर हम गए। लकड़े का ट्रक भरा हुआ मिला, उसके अंदर सागवान था कि चंदन था ये हमको मालूम नहीं। उनको रोकने का बोले, उन्होंने कुछ गाड़ी रोकी नहीं। वही सिलसिले के अंदर तकरार करा। मैंने तकरार करने के बाद में वन रक्षक उसके अंदर सस्पेंड होना। वन रक्षक कहाँ का? वन रक्षक निमखेड़ा नाके का। निमखेड़ी नाके का वन रक्षक? निमखेड़ा नाके का वन रक्षक उसके अंदर सस्पेंड होना। अच्छा, वो जो गाड़ी गई थी वहाँ से उन्होंने रुकाई नहीं थी? गाड़ी रुकाई नहीं उन्होंने। कुछ उनका लेना देना रहेगा तो उनको हमने बोली भी कि गाड़ी रुकाओ, तो बोले तुमको क्या लेना देना है। बोले गए हमारे हफ्ते चालू है बोले। ऐसा वहाँ का वो निमखेड़ी नाके पर का बोल रहा था? ऐसा निमखेड़ा नाके पर का वन रक्षक बोल रहा था हमारे हफ्ते चालू है। बोले तुम कौन है बोले। अच्छा। हमने बोले मैं संपर्क प्रमुख, समाजवादी संपर्क प्रमुख है मैं। अच्छा, तो तुमने फिर उसकी तकरार करी? उसकी तकरार करा। मैंने उसकी तकरार के संबंध में हम लेकर गए तकड़े साहब की तरफ जावे। उसका क्या हुआ? अच्छा, उसको निलंबित करो। साहब क्या बोले थे फिर? साहब बोले चालू है बोले, चौकसी बोले के जलगांव जामोद में आरा मसीना के जो आजू बाजू लकड़े पड़े हो, लकड़े को सरकार जमा करो ना। तो किसका अगर माल रहेगा तो उसको पास लेके बुलाओ, नहीं अगर माल रहेगा तो उसको सरकार जमा करो। ये मेरी मांगनी है। यानी बिना पास का माल पड़े हुआ है? बगैर पास का माल पड़ा हुआ है, बगैर उसको शाह निशा करो। शाह निशा करने के बाद में उनको पास लेके बुलाओ। तुम्हारा है तो उनको दे दो, नहीं अगर तो ये रहे तो उसको सरकार जमा करो।